अर्थाने पाहायला मिळते ती पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेट, बॅक टू बॅक दुसरा एक फ्लॅट पद्धतीचा चेंडू येतोय आणि चेंडू धाडला सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार. एक मॅसिव्ह षटकार. या षटकाराने मात्र धावफलक पुढे वधारलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या अंकावर. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अविनाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेट मारा करतोय. राहुल जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू धाडलाय. चेंडूची उचल फेक होईपर्यंत 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेला तो 13च्या घरामध्ये. अद्याप 1 चेंडूचा खेळ या 38 सर्कल मधल्या शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय. जो संघ विजय होईल तो खानदास संघाबरोबर अंतिम सामना या ठिकाणी खेळेल या रजनीतला म्हणजे या टॉप 10 मधला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश लेफ्ट आर्मवर विकेट मारा करतोय. अविनाश तो अविनाश असं समीकरण आहे. चेंडू धाडलाय या ठिकाणी डावे एष्ट्यांच्या बाहेरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर. 1 धाव या ठिकाणी अंकित केले जाईल आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तो 14च्या घरामध्ये. 1 अवांतर चेंडू या ठिकाणी टाकलाय. आउटस्विंग प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अविनाश त्याचा मुजाहिरा या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश तो अविनाश असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत. शॉर्ट पिच चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडल स्लिपवर चेंडू आदळतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. दरम्यान षटक या ठिकाणी संपलाय. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या निश्चितच वसई बेनापट्टी संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल बिनबाद 14 धावा. ₹500 कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. ऑन द स्ट्राईक आपण राहुलला पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतोय मला वाटतं धीरज. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट मारा करतोय धीरज. राहुलसाठी ब्लॉक लाईनचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चेंडू धाडलाय. थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक मॅसिव्ह चौकार पाहायला मिळतो. O2 डिझास्टर. नंतर पहिल्या चेंडूचा मात्र राहुलने खरफूस समाचार घेतला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र चेंडू धाडलाय तो मिड विकेट रिजन मध्ये तब्बल 4 धाबांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा धीरज राईट आर्मवर विकेट मारा करतोय. राहुल चेंडू मात्र ज्या वेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी येणं शिल्लक आहे आणि पंचांचा इशारा येतोय हा चेंडू अवांतर आहे. अजिबात जमायचं नाही तुम्ही एकत्र. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची खबरदारी घ्यायची आहे. पंचांनी या ठिकाणी दिलाय निर्णय दिलाय आणि या ठिकाणी आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत की अशा प्रकारचा रिव्ह्यू मात्र या ठिकाणी दिला जाणार नाही. कृपया सामना चालू करा. अजिबात एकाही शब्दाचं काही आपण बोलू नका. सामना चालू करा. दोन्ही पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय. अवांतर चेंडू आहे. या ठिकाणी पंच निश्चितच सांगतील. पंच या ठिकाणी सांगतील अरुण वागचौरे. नक्की ऐकायचं कोणाचं? आयोजकांचं ऐकायचं की आपण बाहेरून बोलत असाल तर त्यांचं ऐकायचं?
कृपया मॅच चालू करायची, स्पीडअप करायचे आहे. आणि इथे जर मी बसलेलो असताना अजिबात इथे यायचं सुद्धा नाही. या ठिकाणी जसं तुम्ही मैदानात खेळताय त्याच पद्धतीने इथे अजिबात कोणाचं ऐकलं जाणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हालाही सूचना आहेत. पंचांनी तर स्पीडअप करायचा आहे. तदनंतर मात्र प्रकाश पवार पुढच्यांना सुद्धा रिव्ह्यू आपल्याला द्यायला लागणार आहे, याची खबरदारी घ्या. कोणावर अन्याय होता कामा नये, मी या मताचा आहे. ज्या वेळेस आपला निर्णय एक असेल तर कोणत्याही पद्धतीने आपण, मला वाटतंय फक्त 2-2 किंवा 1-1च रिव्ह्यू द्या प्रत्येकाला. तो जर सक्सेसफुल ठरला दॅट्स कॉल्ड वाईड चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा आपल्याला धीरजकडून पाहायला मिळतो आहे. वाईट आणि एलबीला रिव्ह्यू नसणार आहे असं या ठिकाणी सांगतात. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न राहुल खूप सुंदर पद्धतीने खेळतो आहे. मात्र धीरज सुद्धा त्याच गतीचा गोलंदाज आहे. जो विंगार संघ पनवेली विभागामध्ये या ठिकाणी बिलॉंग करतो आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो आहे. निश्चितच उर्वरित काय अजूनही चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, काय खेळली राहुलच्या बॅट मधला हा एक मॅसिव्ह षटकार, दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धीरजला जणू काय घाम फोडले की काय, कारण त्याला आता विचार करण्यास भाग पाडलंय. राहुल जोपर्यंत मैदानात आहे बॅटिंग ऑन द स्ट्राईकला, तोपर्यंत मात्र निश्चितच गोलंदाजाची पिसं उपटली जाणार. कारण एक जबरदस्त फलंदाजी करतोय. पुन्हा अरे काय फटका आपण मानूया त्याच्या बॅट मधला. आणि पंचाचा इशारा येतो नो चेंडू. शतरक्षण तर अत्यंत सुरेख झालंय. शतरक्षण या ठिकाणी और स्टेपचा मला वाटतं या ठिकाणी पंच नो चेंडू और स्टेपचा मला वाटतं पंचाने नो चेंडू दिलाय. पंच धावा किती? ओके, म्हणजे एकही धाव मात्र या ठिकाणी धाव मात्र पूर्ण केली नाही. मात्र हा नो चेंडू आहे. ओ स्टेपचा चेंडू या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 26 धाबा आणि फ्री हिट या ठिकाणी ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट लॉंगर रिझर्व मध्ये चेंडू वन बाउन्स फील्ड केला जातोय. एका धाबी होती त्या 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्यात. सुरेख बिटवीन द रनिंग पाहायला मिळते. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचेल त्या 28च्या घरामध्ये. 28 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धाबा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. अद्याप एकही फलंदाज या ठिकाणी गमावला नाही. तो वसई बेनापट्टी संघाड आहे. म्हणजे राहुल एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून जर विचार केला 2 षटकार 2 चौकारांचा समावेश पाहायला मिळतोय. आता धीरजला विचार करावा लागेल. एखादा स्लोअर चेंडू टाकावा लागेल. काहीतरी घडवावं लागेल. आणि मी म्हटलं होतं त्या पद्धतीने त्याने प्रयत्न केलाय. मात्र यष्टीरक्षकाच्या मागे मात्र काहीतरी खूप मोठी चुळबुळ झाली. आणि त्या दरम्यान 2 धावा मला वाटतं निश्चितच पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक तो 30च्या घरामध्ये. 30 धाबा. दुसरं षटकातल्या अद्याप 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावफलकावर धावा लागल्यात. 30 धाबा बिनबाद बेनापट्टी संघाच्या 30 धाबा.
धीरज पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. राहुल ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फिरवलाय. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 2 षटकाच्या समाप्ती आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 34. लॉस ऑफ 0 विकेट असं समीकरण वसई दिवशी गीत असेल आपल्याकडे तर ते झोप उडवण्यासाठी मात्र या ठिकाणी ऐकवायचं आहे. तब्बल 34 धावा धावफलकावर वसई बेनापट्टी संघाच्या प्रथम या ठिकाणी फलंदाजी करत असताना गोलंदाजी मात्र भरपूर असा मार पडलाय. तब्बल पहिलं षटक हाताळलं होतं अविनाशने, तब्बल 14 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं होतं धीरजने, तब्बल 20 धावा खर्च केल्या. उर्वरित धावफलकावर धावा लागल्या. आता तब्बल एकूण 12 चेंडू आणि 34 धावा. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज राहुल आणि 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाते. आणि आता समीकरण आला राहुल टू राहुल असं या ठिकाणी मैदानात समीकरण पाहायला मिळतंय. 35 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राहुल राईटावरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज. तर स्ट्रायकर फलंदाज राहुल सुद्धा जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये या ठिकाणी फील्ड केला जातो. दरम्यान चेंडूची उचलफेक होईपर्यंत तू मैमै झाले आणि फलंदाज क्रॉसिंग चेक करायची का पंच? निश्चितच आपल्या सूचना ठळक स्वरूपात द्या जेणेकरून इथे प्रॉब्लेम येणार नाही. तर तिसरे पंच या ठिकाणी सांगते क्रॉसिंग झालेली आहे. दोन चेंडू झालेले आहेत या षटकातले. राहुल मात्र आता कमबॅक करावं लागेल. अविनाश या ठिकाणी बाद झालाय. विराज नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. जबरदस्त प्रहार पुन्हा एकदा शॉर्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. फील्ड केला जात आहे. 1 धाव या ठिकाणी मात्र अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूच्या समाप्ती आणि धावफलकावर धावा लागल्यात 38. 38 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 37 शबा असावी. चौथा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज राहुल. अक्रॉस द लाईन स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय आणि पॅडल स्लिपवर चेंडू आदळतो. 1 धाव या ठिकाणी निश्चितच पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल 38. लॉस ऑफ 1 विकेट वसई बेनापट्टी संघ. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. राहुल ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय कारण अविनाश बाद झाला. तदनंतर नवीन फलंदाज आपण किरणला पाहिलं. शॉर्टपिच चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जो गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातो. एक मॅसिव्ह ब्रँडेड चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय.
षटकांची आतषबाजी करतोय त्याच्या बॅट आणि स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू धाडलाय. काय घडणार काय बिघडणार. फलंदाज या ठिकाणी बाद. बेचाळीस धाबा आणि 43 धाबांची गरज आहे ती भिंगार संघाला. 18 चेंडू आणि 43 धाबा कुटायच्या आहेत, बनवायच्या आहेत, त्या बहुतील. आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न या ठिकाणी मैदानात शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल. 18 चेंडू 42 धाबा या ठिकाणी जमवल्या. त्या 18 चेंडू 43 धाबांची गरज आहे ती भिंगार संघाला. या सीझन मध्ये भिंगार संघ जर म्हटला तर एक जबरदस्त चांगली फलंदाजीचा भरणा त्यांच्यामध्ये निश्चितच पाहायला मिळतो. तर बेनापट्टी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करणार. गोटेकरी या ठिकाणी आजच्या डेच्या दिवसामध्ये बेनापट्टी संघ मात्र या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. फक्त ज्या त्या तालुक्यामध्ये जात असताना तिथल्या नियमावलीचं पालन जे बाहेरील संघ आहेत त्यांनी कृपया करावं असं या ठिकाणी आमच्या आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने आपल्या सगळ्यांना सूचना आहेत. 18 चेंडू 43 धाबा या बनवायच्या आहेत. या सीझन मधला एक जबरदस्त फलंदाज त्वरित जायचा आहे. अठरा चेंडू 43 धाबा कशा प्रकारे कुठल्या जाणार. येणारे 38 सर्कलचं पहिलं षटक तदनंतर उर्वरित 2 षटक. या 2 षटकांमध्ये काय घडणार काय बिघडणार. 38 सर्कलच्या षटकामध्ये 14ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामध्ये ती राखली जाणार का. अजय आणि धीरज जी जोडी या ठिकाणी मैदानात जाते आज खेळावं लागेल. आज आपल्या संघाला या ठिकाणी नितांत गरज आहे. आज आपल्या संघाला जिंकायचं असेल तर 18 चेंडू 43 धाबा कुटाव्या लागतील. आणि या ठिकाणी चेंडूची पूर्तता करायची आहे. विवेक देशमुख यांच्याकडून जर अजयची विकेट घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. क्वालिफाय हा जो संघ विजय होईल तो खांदा संघाबरोबर खेळेल आणि तो आजच्या दिवसातला आजच्या रजनीतला या ठिकाणी क्वालिफाय संघ होईल. आमच्या लालू शेटना आज खिसा गरम आहे. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. अनिकेत ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण धीरज पवार पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा थोडासा प्रयत्न होता. फुलरलनचा चेंडू होता. टप्पा पडल्यावर कारण ज्या ठिकाणी चेंडू पडतो तिथूनच तो उसळी घेतो त्यामुळे फलंदाजी तितकीशी साजेशी होत नाही आणि धावा चेसिंग करण्यासाठी मात्र अनुकूल असं वातावरण निर्माण होत नाही. 38 सर्कलचं षटक आहे म्हणजे 14 धावा कुटाव्या लागतील. 14 म्हणजे 20 धावा कुटाव्या लागतील. अनिकेतने पहिला चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा धीरजसाठी.
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थोडासा स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. अशा प्रकारचे जेवढे डॉट चेंडू टाकले जातील ना तेवढा भिंगार संघ सामन्यापासून दूर होईल. अद्याप एकही धाव मात्र या ठिकाणी खर्च केले नाही या गोलंदाजाने. आता घुबडाचे डोळे बसवावे लागतील धीरजला आणि तशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. आणखी तिसरा चेंडू टाकण्यासाठी काय करणार, परिस्थिती साजेशी नाही. कारण चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळतोय धीरज. आता 3 चेंडूंमध्ये एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे 14ची सरासरी राखायची असेल तर. काय म्हणावं, चेंडू टाकलाय पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता. धीरज बॅट घेऊन तयार होता आणि 4 चेंडू या ठिकाणी डॉट खेळतोय. धीरजला मात्र आता समीकरण 4 चेंडू म्हणजे जवळजवळ 18 चेंडू मध्ये आता 14 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण आलं. कठीण समीकरण आलंय. आता या कठीण समीकरणाला सुद्धा भेदावं लागेल, मारावं लागेल. चौकार षटकाच्या आतषबाजीने मात्र हे समीकरण बदलावं लागेल. आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू या ठिकाणी डॉट फेकला जातोय. काय अफलातून गोलंदाजी, एक जादुई गोलंदाजी आपण म्हणूया आपल्या संघासाठी. तर मला वाटतं देशमुख यांच्याकडून हा चेंडू जर डॉट फेकला, कारण 5 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजाने. बाबा करावी तेवढी कमीच आहे. कारण 6वा चेंडू डॉट होणार का. आणि पुन्हा एकदा राईट टर्मवर विकेट मारा करतो आणि धीरज सारख्या मात्ताबर फलंदाजाला या ठिकाणी रोखून ठेवलंय. मात्र धीरज सुद्धा थांबणारा नाही. त्याने बॅट फिरवली आहे. मिड विकेट रिझनला चौकार. कारण त्याने 6 चेंडू तो खेळलाय आणि 4 धावा फक्त बनवल्यात आपल्या संघासाठी. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 धाबा. आणि सुरेश धोत्रे मात्र या ठिकाणी आवाज देत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फुल टॉस. फायदा उचलणार का, शतरक्षक फंबल. मागचा शतरक्षक मात्र या ठिकाणी तयार होता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. 1 धाव या ठिकाणी. आणि निश्चितच अंपायर जर नाचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. हा हा काय फटकाय वाईडिश लॉंगर डिझाईन मधले षटकार. अकरा धाबा. 11 धाबा धावफलकावर या ठिकाणी लागल्यात. सात धाबा या ठिकाणी या षटकांमध्ये 2 चेंडूची फेकी झाली. 7 धाबा. फुलटॉस, लो फुलटॉस होता ऍक्च्युली हा चेंडू. मात्र राहुल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा 1 धाव पूर्ण झाले. धीरजने मात्र या ठिकाणी अजय मात्र या ठिकाणी एकही गडी अद्याप गमावला नाही आणि अजय सुद्धा एकही चेंडू खेळला नाही. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये.
हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचाने अवांतर घोषित केला आहे. या अवांतर चेंडूने मात्र एक धावफलकावर एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल ती 13च्या घरामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातले उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आणि फलंदाज या ठिकाणी धीरज वागतो. राहुल फुलटॉ चेंडू होता. जबरदस्त अजयने फटका मारला. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज दुसऱ्या गड्याचा पतन होतोय. तो अजयच्या स्वरूपात बिंगर संघाला लागलेला दुसरा झटका. ओटूडीचा मास्टर. हॅलो 14 धावा धावफलकावर लागल्यात. आता समीकरण येऊन ठेवले. तब्बल येणारे 6 चेंडू आणि 26 धाबांची गरज. सॉरी क्षमा असावी 29 धाबांची गरज. 43 धाबा जमवायच्या आहेत. या ठिकाणी मात्र हा चेंडू जातोय डॉट. पाच चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आणि सुरेख शतरक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळत आहे. हॅलो तर हा चेंडू मात्र अत्यंत खऱ्या अर्थाने थोडस सामन्यापासून दूर जाताना बिंगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वसई वेळावट्टी संघ मात्र या ठिकाणी मजबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक असावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असावा. सामना मात्र एक हाती झुकवला आपल्या संघाच्या बाजूने तो वसई वेळापट्टी या संघाने. पुन्हा एकदा संदेश मला वाटतं गोलंदाज फलंदाजी मार्गावर सज्ज असताना
अंतिम चेंडू. आणि मायक्रोफोनवर निश्चितच या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आम्ही बदल करतोय. अंतिम चेंडू संदेश बाद झाल्यानंतर दयानंद मळते नवीन फलंदाज आणि वसई बेणापट्टी संघ या ठिकाणी विजय झालाय. वसई बेणापट्टी संघाबरोबर विरुद्ध या ठिकाणी सामना रंगेल तो निश्चितच वाघाचीवाडी संघ या ठिकाणी कधीच आलेला आहे. वसई बेणापट्टी बाणाब कांदा संघ या दोन संघादरम्यान या ठिकाणी